नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला, ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं. तर थंबनेल तुम्ही वाचलं असेल. आज आपण बघणार आहोत चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज ऑलरेडी आपण सरळ व्याज हा घटक संपवलेला आहे. ज्याला सरळ व्याज माहिती नाही त्यांनी तो सरळ व्याजाचा व्हिडिओ बघायचा आणि मग हा चक्रवाढ व्याजाचा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करायचा. मग चक्रवाढ व्याज एका सोप्या भाषेत समजून घ्या. चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज आकारणी. व्याजावर व्याज आकारणी म्हणजेच काय? जर मी एखाद्याकडनं 1000 रुपये उसने घेतले, किती रुपये? 1000 रुपये, बरोबर. त्याचा दर ठेवला किती टक्के? 10%. किती टक्के? 10%. 1000 रुपये उसने घेतले, त्याचा दर किती ठेवला? 10%. आणि वर्ष ठेवले 2 वर्ष. किती ठेवले? वर्ष 2. मग याचा अर्थ काय की सरळ व्याजामध्ये आणि चक्रवाढ व्याजामध्ये एक सामायिक फरक काय की या 1000 रुपयाचं फर्स्ट इयर म्हणजे पहिल्या वर्षी 100 रुपये व्याज मिळेल. 100 व्याज मिळेल, बरोबर. मग ते दोन्ही पण सेम, सरळ व्याज पण तेच येणार आणि चक्रवाढ व्याज पण तेच येणार. पण सेकंड इयर म्हणजे दुसऱ्या वर्षी जेव्हा तुम्ही जाणार ना, तर मागचे घेतलेले 1000 रुपये आणि हे 100 रुपये म्हणजेच या 1100 रुपयावर व्याज लागणार. तर यालाच म्हणतात चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज आकारणी होय. व्याजावर व्याज आकारणी होय. सरळ व्याजात तसं बिलकुल नाही. सरळ व्याजात काय माहिती आहे तुम्हाला? सरळ व्याजामध्ये जिंदगीभर लाईफ टाईम जे व्याजदर येतो काय असतो, जो ठरलेला आहे, जे व्याज तुम्ही देणार आहे. समजा हे जर उदाहरण गृहीत धरलं तर 100 रुपये प्रत्येक वर्षी तुम्ही देणार आहात. पण चक्रवाढ व्याजात तसं नाही. फक्त पहिल्या वर्षी तुम्ही 100 देणार, पुढच्या वर्षी व्याजावर व्याज व्याजावर व्याज व्याजावर व्याज चालूच राहणार. पटतंय? समजतंय? चालायचं मग उदाहरणाकडे. मग उदाहरणं सोडवण्यासाठी 2 पद्धती आहे. एक पद्धत आहे सूत्र. सूत्र काय माहिती आहे? रास बरोबर P 1 + R/100 त्याच्या डोक्यावर N. हे सूत्र तुम्ही बघितलं असेल. याचा अर्थ काय? P म्हणजेच काय सर? P म्हणजे मुद्दल. त्यानंतर R म्हणजे काय? R म्हणजे दर, ज्याला रेट म्हणतो. आणि N म्हणजे काय? N/ ज्याला T म्हणतो आपण, जे काय असतं तुमचं वर्ष किंवा ज्याला आपण म्हणतो मुदत. मग रास म्हणजेच काय? राशीमध्ये तुमचं मुद्दल पण येते म्हणजे घेतलेले पैसे, आणि प्लस काय? व्याज पण येतं. हे सूत्र आहे राशीचं. मग नुसतं व्याज जर काढायचं तर काय करायचं? फक्त यातनं P वजा करायचे. म्हणजे नुसतं व्याजाचं जर सूत्र तुम्हाला पाहिजे चक्रवाढ व्याजात, तर ते सूत्र बनणार P × 1 + R/100 त्याच्या डोक्यावर N - P. हे होणार व्याजाचं सूत्र आणि हे होणार राशीचं सूत्र. करेक्ट? राशीचं सूत्र आणि कोणतं एक? व्याजाचं सूत्र. ओके, पटतंय सगळ्यांना? हां. मग आता सूत्र वापरायचं की टेक्निक वापरायची? तर माझं तुम्हाला सल्ला आहे, आपल्याला सूत्र बिलकुल वापरायचे नाहीत, आपल्याला टेक्निक वापरायची आहे. कारण बऱ्याच परीक्षेमध्ये जेही उदाहरणं आलेत तर सूत्राची आवश्यकता पडत नाही. पण ज्यालाही सूत्र लिहून घ्यायचे त्यांनी हे लिहून घ्यायचं आहे, स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. चालायचं उदाहरणाकडे. मग टाईप वाईज उदाहरणं सॉर्टिंग केले, बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत चक्रवाढ व्याजाचा विषय आपण आज संपवणार आहोत. चलो, मग काय सर पहिलं उदाहरण? 10 दराने 9000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? आता सगळ्यात पहिलं उदाहरण आहे म्हणून मी सूत्राने पण सांगणार, त्यानंतर दुसरी एक पद्धत सांगणार आणि परत एक तिसरी पद्धत सांगणार. म्हणजे किती पद्धती सांगणार आहे? 3. बरोबर. चला, सगळ्यात पहिली पद्धत, मेथड 1. सूत्र काय? सूत्र सांगा. व्याज बरोबर P ×
1 अधिक R छेद 100 त्याच्या डोक्यावर n मायनस पी, हे पहिलं सूत्र आहे. मग आता पी म्हणजे घेतलेले पैसे, किती पैसे आहेत 9000 लिहून घ्या, गुणिले 1 अधिक आर म्हणजे दर, किती टक्के 10 10%, 10 लिहून घ्या, भागिले 100 त्याच्या डोक्यावर n म्हणजे वर्ष, 2 वर्ष, मायनस पी परत, म्हणजे पी किती ते 9000. ओके, या 9000ला आपण शेवटी वजा करू, पहिले याचं उत्तर काढून घेऊ. मग या 1चा छेद कुणीच नाही तर कोण आहे, 1 आहे. तुम्हाला माहिती आहे कोणता गुणाकार होतो, तिरकस गुणाकार. मग 100 आणि 1चा गुणाकार केला, 100 प्लस 1 आणि 10चा गुणाकार 10, 100 आणि 10 110, म्हणजेच 9000 गुणिले 110 भागिले 1 गुणिले 100 होणार 100 आणि डोक्यावर 2 आणि 9000 जशाला तसे. बरोबर. हां, मग आता काय करायचं सर, हा शून्य गेला, हा शून्य गेला, बरोबर आहे. घातांकाचा नियम, कंसाच्या डोक्यावर घाते किती आहे 2, म्हणजेच यांचा किती वेळेस गुणाकार, 2 वेळेस गुणाकार. तर इथं लिहायचं 9000 गुणिले 11/10 गुणिले 11/10. याचं उत्तर काढून घेऊया, 0 0 0 0. बरोबर. मग काय झालं रे बाळांनो, 90 गुणिले 11 गुणिले 11 121. करेक्ट. याचा गुणाकार किती येणार, याचा गुणाकार येणार सर 9 1 9, 9 2 18, 8 डोक्यावर 1, 9 1 9 आणि 1 10, हा शून्य जशाला तसा, म्हणजे 10,890 आणि त्यातनं किती हजार वजा करायचे, 9000 रुपये वजा करायचे. आता 10,000तनं 10,890 मधून 9000 गेले, उरले किती 1,890, म्हणजेच हे झालं तुमचं व्याज, जे की आहे पर्यायात पहिल्या. समजते, समजते. म्हणजे ही पद्धत झाली सूत्र मेथड 1, ज्यामध्ये पहिले रास आली किती 10,890, काय रास म्हणजे घेतलेले पैसे 9000 आणि दिलेलं व्याज 1,890, अशी ही रास आली. आणि हे नुसतं काय आलं 1,890, हे नुसतं व्याज आलं. ही झाली मेथड 1. आता मेथड 2 बघूया. काय सर मेथड 2, तर मेथड 2 अशी आहे, मांडणी करायची, किती आहे 9000 रुपये लिहून घ्या, गुणिले पोटात रेष, पोटात रेष. किती रेषा मारल्यात 2. का बरं मारल्यात, कारण 2 वेळेस टक्के आहेत म्हणून. किती टक्के आहेत 10% ना, मग 100 लिहायचे, 100त 10 मिळवले 110, 100 लिहायचे, 100त 10 मिळवले 110. करेक्ट आहे, करेक्ट आहे. मग आता काय करायचं आहे, यांचा गुणाकार 0 गेला 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 0 गेला, जे की ऑलरेडी इथं केलं आहे. शेवटची स्टेप 90 गुणिले 11 गुणिले 11 किती येत आहे 10,890. बरोबर. म्हणजे हे कशाचं उत्तर आलं, राशीचं. कशाचं उत्तर आलं, राशीचं. आणि यातनं आता 9000 वजा करायचे, म्हणजे वजा 9000 जर केले तर येणार उत्तर 1,890. हे तुमचं व्याज आहे, हे तुमचं व्याज आहे, जे की आपण आधीच काढलेलं आहे. बरोबर. ही कोणती मेथड झाली, 2 नंबरची. मग आता 3 नंबरची मेथड बघा. काय 3 नंबरची मेथड सर, मेथड 3 आहे बघा, मेथड 3. एक सेकंड ना, नवीन बोर्ड घेतलाय तुमच्यासाठी, त्याच्यामुळे गडबड होतीये, काही टेन्शन नाही. चलो, मेथड 3. ओके. काय मग मेथड 3, मेथड 3 अशी आहे की पहिलं वर्ष, म्हणजे 9000चे इथं लिहितो फर्स्ट इयर, फर्स्ट इयर 9000चे 10% किती येतात 900 रुपये. किती आले 900 रुपये. बरोबर. हां. मग सेकंड इयर सरळ चक्रवाढ व्याज म्हणजे काय, व्याजावर व्याज आकारणी, व्याजावर व्याज आकारणी. म्हणजे 9000त 900 मिळवले तर हे झाले 9900चे 10%, जे की येतं
990 रुपये. करेक्ट आहे. म्हणजे पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज आलं 900 रुपये, दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज आलं 990 रुपये. मग दोन्ही वर्षाचे किती होणार? 900 प्लस 990 म्हणजे 0, 9, 9 आणि 9 18. येणार उत्तर 1890. पर्याय कितवा? पहिला. पटतंय? जातंय डोक्यात? कळतंय सगळ्यांना? म्हणजेच काय की एक मेथड आहे पर्यायी सूत्रावाली, त्यानंतर दुसरी मेथड आहे मांडणी, आणि तिसरी मेथड आहे एक एक वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं. बरोबर? कोणतीही पद्धत आपण वापरू शकतो. पण माझं काय म्हणणं आहे, शेकडेवारीमध्ये आपण ही पद्धत वापरतो 2 नंबरची. मग ही पद्धत आपल्याला माहिती आहे ना, तर कशाला टाइमपास करायचा? तीच पद्धत आपण फॉलो करणार आहोत शेवटपर्यंत. क्लिअर? चालायचं पुढे मग. चलो सेकंड एक्झाम्पल. आता कोणती पद्धत? फक्त दुसरी. या तिन्ही पद्धती तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. आणि हो, आजपासून तुम्हाला आपण बोर्डही नवीन घेतला आहे, स्टुडिओ पण नवीन केला आहे. त्यामुळे जेही मी शिकवणार त्याची PDF तुम्हाला टेलिग्रामवर मिळणार, म्हणजे मिळणार. ती तुम्ही काय करायची? डाउनलोड करायची आणि अभ्यास करायचा आहे. क्लिअर? चलो नेक्स्ट. काय विषय? दशादशे 10% दराने. चला मांडणी. किती? 1000 रुपये. रेड पेन घेऊया. चलो 30,000 रुपये गुणिले पोटात्रेश, पोटात्रेश, पोटात्रेश. 3 वेळेस रेषा म्हणजे किती वर्ष? 3 वर्ष. मग चला बरं, किती टक्के? 10% म्हणजे 110 भागिले 100, 110 भागिले 100, 110 भागिले 100. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 1 2. ओके. चला काय काय राहिलं? 3 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 110. गणितामध्ये कॅल्क्युलेशन जर तुम्हाला फास्ट करायचे असेल तर वर्ग पाठ पाहिजे, घन पाठ पाहिजे, आणि ते वापरायचे कधी हे पण कळालं पाहिजे. आता मला सांगा, इथं 11 11 11 3 वेळेस आले ना. 3 वेळेस आले म्हणजे कितीचा घन? 11चा घन किती? 1331. 1331. मग 1331 आणि तो एक 0 लावून द्या, म्हणजे 3 गुणिले 1331, त्याच्यावर एक 0. बरोबर? करा बरं यांचा गुणाकार. मग काय होणार? 3 1 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 1 3, एक घर 0, म्हणजे 39,930. बघा बरं का. मग हे काय आलं सर? तर ही आली तुमची रास. ही आली तुमची रास. म्हणजे यामध्ये तुमचं व्याजही आलं, मुद्दलही आली. तर याचा अर्थ असा की व्याज जर तुम्हाला काढायचं आहे तर 39,930 मायनस 30,000. 0. 3 0 गेला 3, 9 0 गेला 9, 9 0 गेला 9, 3 3 गेला 0. म्हणजेच येणार उत्तर 9,930 रुपये. 9,930 रुपये. पर्याय कितवा? पर्याय पहिला. क्लिअर आहे? क्लिअर आहे? पटतंय सगळ्याला? नक्की डोक्यात जातंय? व्हेरी गुड. चालायचंय पुढे मग. चलिए नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 3 नंबरचं. दिसतंय सगळ्यांना? क्लिअर आहे? व्हिडिओ क्लिअर दिसत असेल ना? चलो 3 नंबर. काय विषय? दशादशे किती टक्के दराने? 5% दराने. परत आता पटपट मांडणी करू. चला 8,000 गुणिले एक रेष, दुसरी रेष. 5% 105 भागिले 100, 105 भागिले 100. मग 1 2 3, 1 2 3, 5 2 10, 5 2 10, 5 1 5, 2 1 2 2 चोक 8. काय उरलं? 4 गुणिले 105 गुणिले 21. फास्ट घेतलं मुद्दाम ना, काळजी करू नका. मग शेवटी हे उरलं. मग 105 आणि 4चा गुणाकार केला त्याच येणार 4 पंचे. बरं, तोंडी कसा करणार? 105ला 4 गुणायचं म्हणजे 100च्या 4 नोटा किती झाले? 400. आणि वरचे 5 रुपये 4 वेळेस म्हणजे 420 गुणिले 21. 420 गुणिले
21 यांचा काय करायचा आता गुणाकार. मग चला बरं, 21 न 2 लागून 21 दून 42 शी 2 डोक्यावरती 4, 21 दून 42 21 त्रिक 21 दून 42 21 त्रिक 63 21 चौक 84 आणि 4 88 10 8820. ही काय आली रास. ही काय आली रास. तुम्हाला काय पाहिजे व्याज. म्हणजे 8,000 रुपये होते सर, 8,000चे झाले सर 8,820. म्हणजे कितीची वाढ झाली 820ची. तर येणार उत्तर 8,000 रुपयाचे अरेच्या 3 वर्षाचे विचारले होते, आपण 2 वर्षाचे काढले, काही फरक पडत नाही. आपण त्यामध्ये परत गुणिले म्हणजे आलेल्या उत्तराला 8,820 8,820 गुणिले 105 भागिले 100 करू शकतो. मग 5 दून 10 5 0 0 5 दून 10 5 1 5 0 गेला 0 गेला बे 1 बे बे 44 बे 1 म्हणजे परत 441 गुणिले 21 काय येणार बघा बरं. 21 1 21 1 डोक्यावरती 2 21 चौक 84 2 86 6 डोक्यावरती 8 21 चौक 84 84 आणि 8 झाले 92 म्हणजे 9,261. म्हणजे ॲक्च्युअल मांडणी अशी पाहिजे होती याची. गुणिले अजून 105 भागिले 100 येणार उत्तर किती 9,261. रक्कम होती 8,000. 8,000ची 9,261 झाली म्हणजेच 1,261 तुमचं उत्तर. पर्याय कितवा पहिला. पर्याय कितवा पहिला. क्लिअर आहे. क्लिअर आहे. चालायचं पुढे नक्की. चलो नेक्स्ट. आता बदल करतोय. काय बदल उदाहरणार्थ की 10% दराने मुद्दलाची 2 वर्षाची चक्रवाढ व्याजाची रास काढा. आता रास म्हणताय ना ते. रास म्हणजे डायरेक्ट मांडणी करून जे उत्तर येणार आपलं कसं 16,000 गुणिले किती टक्के 10% म्हणजे 110 भागिले 100 2 वर्षे गुणिले 110 भागिले 100. वर्षावरती लक्ष ठेवायचंय. मागच्या वेळेस आपण 3 वर्ष होतं तर 2 वर्ष घेतलं, मग शेवटी आपल्याला ते ॲड करावं लागलं. चला करा बरं काटाकाटी. 0 0 0 0 1 2 1 2 म्हणजे 160 गुणिले 11 गुणिले 11 झाले 121. बरोबर. आता 16ने 121ला गुणायचं आणि एक शून्य ठेवायचा म्हणजे 16 1 16शी 6 डोक्यावरती 1 16 दून 32 आणि 1 33 3 डोक्यावरती 3 16 1 16 3 19 आणि 1 घर 0 येणार उत्तर 19,360. 19,360 ही रास आहे. तुम्हाला व्याज नाही विचारलं, डायरेक्ट रास विचारली आणि आपण डायरेक्ट राशीचं उत्तर काढलंय. पटतंय. क्लिअर आहे. कुणाला काही डाऊट आहे नाही. चालायचं पुढे. चलो काय विषय सर पुढे आता 5 नंबर. किती टक्के 12%. किती टक्के 12%. 5,000 लिहून घ्या गुणिले पोटात रेष 12% म्हणजे 112 भागिले 100 गुणिले पोटात रेष 112 भागिले 100. 2 वर्षात म्हणताय ना ते. मग चला 1 2 3 1 2 3 मग 5 1 5 5 दुनी 10 मग 112ला 2ने भागलं तर येणार उत्तर येतं 56. मग आता 112 गुणिले 56 यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. कसा करणार. 6 दून 12शी 2 डोक्यावरती 1 6 1 6 1 7 6 1 6 पहिले एक घर 0. मग आता 5 ने गुणा 5 दून 10शी 0 डोक्यावरती 1 5 1 5 1 6 5 1 5 2 7 6 12 2 डोक्यावर 1 5 1 6 म्हणजे 6,272 रुपये जे की आहे पर्याय कितवा चौथा. पर्याय कितवा चौथा. पटतंय सगळ्यांना. क्लिअर आहे. चालायचे पुढे. चलो नेक्स्ट. काय विषय बाबा 6 नंबर 10% दराने. चला पटपट सोडवा बरं आता. मग लिहा 10,000 गुणिले 1 रेष दुसरी रेष तिसरी रेष 10% 110 भागिले 100 110 भागिले 100 110 भागिले 100. मग 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 वरचे 6 शून्य गेले, खालचे 6 शून्य गेलेत. चला मग आता काय होणार सर
11 गुणिले 11 गुणिले 110. तुम्ही आत्ताच शिकवलं. 11चा 3 वेळेस गुणाकार म्हणजे 11चा घन 1331 आणि 1 0 13,310 काय रुपये. म्हणजे रक्कम आहे 10,000, 13,310 झाली. म्हणजे कितीची वाढ झाली? 3,310. पण तुम्हाला व्याज नाही विचारलं. तुम्हाला काय विचारलं? तुम्हाला विचारली रास. म्हणून येणार उत्तर 13,310 पर्याय ब. ब झाला 3 नंबरला, क झाला 2 नंबरला. काही फरक पडत नाही. क्लिअर? क्लिअर आहे. चालायचे पुढे नक्की. चलो नेक्स्ट. काय विषय 7 नंबर. हा चेंज केला. काय चेंज केला टाईप आता? की आता पहिलं वर्ष दिलं, दुसरं वर्ष वेगळं दिलं, तिसरं वर्ष वेगळं दिलं. मग आपणही तसंच करायचं. काय मांडणी करायची? किती हजार आहे? 12,000 गुणिले एक रेष, दुसरी रेष, तिसरी रेष. किती टक्के पहिल्या वर्षी? 2%. 102 भागिले 100. दुसऱ्या वर्षी किती टक्के? 5%. 105 भागिले 100. तिसऱ्या वर्षी किती टक्के? 10%. 110 भागिले 100. ओके. चला मग काय होणार? 1 2 3 1 2 3. मग 5 दून 10, 5 दून 10, 5 1 5. खाली 2 इकडे 12, बे 1 बे, बे सख 12. करेक्ट. मग हा 0 गेला, हा 0 गेला. मग आता काय राहिलं रे? लिहून घ्या पूर्ण. 6 गुणिले 102 गुणिले 21 गुणिले 11 पोटात रेष खाली 10. बरोबर. हा 0 गेला, हा 0 गेला. असाही अजूनपर्यंत कोणी विचार करत असेल तर तशा महाशयाने कोणताच फॉर्म भरायचा नाही. पोलीस भरतीचा बी फॉर्म भरायचा नाही. हा शून्य हा शून्य कटतो का? बिलकुल नाही. चला मग आता वरती 6 खाली 10, बे त्रिक 6, बे पंच 10. मग आता 5ने वरती कुणालाच भाग जात नाही. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? सर याचा अर्थ खूप सोपा आहे की वरती ज्या संख्या आहेत यांचा गुणाकार काय तो नीट बघा बरं का. 3ने 2ला गुणा, एकच स्थान काढा. 3 दून 6, 6 हा 3 दून 6, 6. परत 6 1 6, 6 1 6. परत 6 1 6. म्हणजे याचं जेही उत्तर येईल त्याच्या एकक स्थानी 6 येणार आणि त्याला 5 न भागायचंय. थोडं स्मार्ट वर्क करायचंय. हे काय आहे? स्पर्धा परीक्षा आहे. एकक स्थानी तिकडं 6 आहे, खाली 5 आहे. 5ने पूर्णच भाग जाऊ शकत नाही कारण 5ला चालतं 0 आणि 5. म्हणजे येणार उत्तर 100% दशांशातलं जे की आहे पर्याय दुसरा. उत्तर आहे 2137.2. 2137.2. क्लिअर आहे? पटतंय? नक्की. चलिए नेक्स्ट. काय विषय सर 8 नंबरचा? 18,000 रुपयावर. चलो 18,000 गुणिले एक रेष, दुसरी रेष, तिसरी रेष. 3 वर्षे म्हणून 3 रेषा. मग किती टक्के पहिले? 10%. 110 भागिले 100. परत किती टक्के? 20% म्हणजे 120 भागिले 100. परत किती टक्के? 5% म्हणजे 105 भागिले 100. चलो फिर काय विषय आता? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. ओके. मग काय काय राहिलं? सर हे 10 आहे तर वरती 105 भाग जातो. 5 दून 10, 5 दून 10, 5 1 5. खाली 2 आहेत, वरती 12 पण आहे, 18 पण आहे. कुणालाही भाग द्या. 12ला देऊया. बे 1 बे, बे सख 12. मग काय राहिलं रे बाबा? 18 गुणिले 11 गुणिले 6 गुणिले 21. ओके. मग काय करणार? 11 सख 66 म्हणजे 18 गुणिले 66 गुणिले 21. मग 18ने 66ला गुणायचं आणि मग आठवणीने 21ने गुणायचं. 18 पंच 90, 18 सख 108 8, डोक्यावरती 10. 18 पंच 90, 18 सख 108, 108 आणि 10, 118 गुणिले 21. बरोबर. मग आता शेवटचा गुणाकार 1188
गुणिले 21. 21चा पाडा येत असेल उत्तर पटकन येणार, पाडा येत नसेल उत्तर लेट येणार. उत्तर लेट येणार म्हणजेच काय होणार, तुमचं रँक कमी होणार. कारण जिथं तुम्हाला 2 उदाहरणं अजून शिल्लक सोडायचे तुम्ही ते कमी सोडवणार, ज्याचं उत्तर पटकन येणार तो शिल्लक सोडवणार आणि तो पुढे जाणार. इतकं कॅल्क्युलेशन काय असतं, एकमेकांवरती डिपेंड असतं. चला मग 21 ने गुणा. 21 5 105, 21 6 126, 21 7 126, 21 8 किती. चला गुणाकार करा. 21 5 105, 21 6 126, 21 7 147, 21 8 168, 168 8 डोक्यावरती 16, 21 8 168, 168 आणि 16 किती झालेत, किती झालेत ते 12 झाले 80 आणि ते 4 म्हणजे 84 4 डोक्यावरती किती 18. 21 1 21, 21 आणि 18 किती 39, 39 9 डोक्यावरती 3, 21 1 21, 21 आणि 3 24 म्हणजे 24,948 रासे, जो की आहे पर्याय पहिला. पर्याय पहिला. पटतंय, पटतंय, डोक्यात जातंय नक्की. चालायचे पुढे. चलो काय विषय सर पुढचा 9 नंबर. परत तीच मांडणी, परत तीच मांडणी. याचं उत्तर तुम्हाला सोडवायचंय, तुम्हाला सोडवायचंय, कमेंट करायचंय. काय करायचंय, कमेंट. क्लिअर आहे, क्लिअर आहे. चालायचं पुढे नक्की. चलो नेक्स्ट. किती नंबर आहे 10. 2.5 वर्ष. बदल केला, ताणच घ्यायचा नाही, मांडणी तशीच. 4000 गुणिले 2.5 वर्ष म्हणजेच काय, 2.5 म्हणजेच काय 2 वर्ष 6 महिने. ओके. आता याला सोडवायच्या 2 पद्धती आहेत. वर्ष आपण अर्ध केलं ना, म्हणजे वर्षाला किती भागलं 6 ने, 1 वर्ष होतं ना ते, बरोबर. 6 महिने झालं. आता हे 2 वर्षाचं काही टेन्शन नाही आपल्याला. 2 वर्षाचं असेल तसं लिहू शकतो आपण. 4000 गुणिले 110 भागिले 100 गुणिले 110 भागिले 100. करेक्ट आहे का, करेक्ट आहे का. मग गुणिले आता काय करायचं सर, तर गुणिले मला सांगा 6 महिने म्हणजे अर्ध झालं ना, तर जे 10% आहे का त्याचे पण अर्धे करा, अर्धे करा, अर्धे म्हणजे किती टक्के 5%. किती टक्के 5%. मग काय होणार गुणिले 105 भागिले 100. चला मग 1 2 3 1 2 म्हणजे 5 कटले 1 2 3 4 5. वरती 105 खाली 10 शेवटच्या ठिकाणी. मग 5 ने भाग जातो, 5 2 10, 5 1 5, 5 2 10. इकडे 2 इकडे 4, बे 1 बे, बे 2 4. मग काय राहिलं सर 2 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 21. बरोबर. मग 11 आणि 11चा गुणाकार 121 म्हणजे 2 गुणिले 121 गुणिले 21. करेक्ट. मग 121 आणि 2चा गुणाकार बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, 242 गुणिले 21. 242 गुणिले 21. मग काय करायचं 242 गुणिले 21 एकतर उभा गुणाकार करा किंवा आडवा गुणाकार करा. चला मग 21 2 42 2, 21 2 42 2 डोक्यावर 4, 21 चौक 84 4 88 8 डोक्यावर 8, 21 2 42 आणि 8 झालेत 50, 5082. 5082. पण लक्षात घ्या विचारलं काय चक्रवाढ व्याज, काढलं काय 5082 काय रासे, काय रासे. बरोबर आहे. तुम्हाला काय विचारलं, तुम्हाला रास विचारली का नाही, तुम्हाला काय विचारलं व्याज विचारलं. म्हणजे 5082 मधून किती काढा 4000 येणार उत्तर 1082. 1082 ज्याचं येणार उत्तर पर्याय कितवा, पर्याय पहिला, पर्याय पहिला. क्लिअर आहे, पटतंय, जातंय डोक्यात, काही टेन्शन नाही. चालायचे पुढे नक्की.
चलो नेक्स्ट 11 नंबरचं उदाहरण. किती नंबरचं? 11 नंबरचं. काय आता विषय? 1.5 वर्ष. परत तेच मांडणी, परत तीच मांडणी. 5,000 जशाला तसे गुणिले 30%. किती टक्के? 30. म्हणजेच गुणिले 130 भागिले 100 गुणिले पोटात रेष. 1.5 वर्ष. 1.5 वर्ष म्हणजेच काय? 1 वर्ष आणि किती महिने? 6 महिने. बरोबर. मग 6 महिने म्हणजे अर्ध. मग 30च्या अर्ध 15. 115 भागिले 100. माहिती तुमच्या डोक्यात काय चालू आहे? सर 6 महिने नसलं, 8 महिने आलं, 9 महिने आलं, 7 महिने आलं, मग कसं करायचं? तर ते पण पुढे मी सांगणार आहे. सध्या हे लक्षात घ्या, ज्यावेळेस 1.5 वर्ष येईल, 2.5 वर्ष येईल, 3.5 येईल, 5.5 येईल, फक्त वर्ष अर्ध करायचं, महिने पण काय करायचे? अर्धे करायचे. क्लिअर? चलो मग काय विषय सोडवायला? 1 2 3 1 2 3 1 कटला 1 कटला म्हणजे 5 गुणिले 13 गुणिले 115. 13 आणि 5चा गुणाकार 13 5 65 गुणिले 115. करेक्ट. म्हणजे 115ला आता 65 न गुणायचं. मग 115 गुणिले 65. 5 5 25 5 डोक्यावरती 2. 5 1 5 2 7 5 1 5 पहिलं एक घर 0. 6 5 30 0 डोक्यावर 3. 6 1 6 3 9 6 1 6 5 7 9 5 14 4 डोक्यावर 1 1 6 7 म्हणजे 7,475 रुपये. तुम्हाला विचारलं चक्रवाढ व्याज म्हणजे 7,475 मायनस 5,000 2,475 रुपये तुमचं उत्तर असणार आहे, जे की आहे पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. क्लिअर आहे? क्लिअर आहे? पटतंय? जातंय डोक्यात? नक्की. चालायचं पुढं. चलिए नेक्स्ट. काय विषय बाबा? 12 नंबर. काय म्हणणं आहे? 12 नंबर. कसं? आता बघा 12 नंबरचा विषय असा आहे, 2 वर्ष 8 महिने ज्याचा तुम्ही विचार करत होतात. सर मागे 6 महिने होतं, डायरेक्ट दराचे आम्ही अर्धे केले, आता 8 महिने नेमकं काय करायचं? तर मी जे सांगतो सुरुवातीला पहिल्या व्हिडिओत पहिल्या उदाहरणात मेथड थर्ड सांगितली होती बघा, एका वर्षाचं व्याज काढायचं. ती मेथड इथे वापरायची. कधी वापरायची? तर महिने 6 महिन्या व्यतिरिक्त असेल, 2 महिने असेल, 3 महिने असेल, 2.25 वर्ष असेल, या टाईपचं जर असेल ना बाळांनो तर ते फॉलो करायचं आहे. चला कसं फॉलो करायचं आहे सर? मग किती वर्ष? 2 वर्ष 8 महिने. मग फर्स्ट इयर. चला काय फर्स्ट इयर? 16,000 गुणिले बघा किती टक्के? 5%. आता 5% म्हणल्यावर मागच्या वेळेस आपण 105 लिहायचो, तसं नाही, आता 1 वर्षात व्याज काढतोय ना, म्हणजे 16,000चे 5%. कसं? 16,000चे 5%. किती येणार आहे? सोडवा बरं. 16,000 गुणिले 5 पोटात रेष खाली 100. करेक्ट. मग 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला. 16,85 800. पहिल्या वर्षाचं व्याज किती आलं? 800 रुपये. किती आलं? 800 रुपये. आता सेकंड इयर. चलो हे 800 आणि ते 16 म्हणजे 16,800 गुणिले पोटात रेष 5% भागिले 100. बरोबर. काय होणार रे मग? 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला. 168ला 5 न गुणा. 5 8 40 0 डोक्यावरती 4. 5 सक 30 आणि 4 34 4 डोक्यावरती 3. 5 1 5 आणि 3 8 840 800. समजून घ्या बरं का. आता समजून घ्या. सगळ्यात पहिल्या वर्षाचं व्याज आलं 800, पण आपल्याला पुढच्या वर्षाचं व्याज काढायचं. व्याजावर व्याज आकारणी म्हणजे 16,000 रुपये रक्कम होती, 800 रुपये व्याज होतं, मग ते 16,800 झालं. दुसऱ्या वर्षात जी समजा रक्कम तुम्ही उसने घेतली आणि त्याचे 5% झाले 840. हे पटलं सगळ्याला? मग आता पुढं काय? तर पुढं हे की 3रं वर्ष लागलं, थर्ड इयर
सुरुवात, बरोबर. तुमच्या अंगावरती कर्ज किती आहे? कर्ज आहे सर आमच्या अंगावरती 16,000, बघा बरं का, 16,000 आणि 16,800 वरती किती 840 कर्ज व्हावं लागलं ना आपल्याला. म्हणजे पहिली रक्कम किती होती 16,000, त्याच्यावर व्याज किती आलं 800, परत रक्कम झाली 16,800, त्याच्यावर व्याज किती आलं 840, म्हणजे 16,800 प्लस 840. करेक्ट आहे का? मग आता करा बरं ॲड. 0 आणि 0 0, 0 आणि 4 4, 8 आणि 8 16शी 6, डोक्यावरती 1 1 आणि 6 7 आणि 1, म्हणजे 17,640 रुपये हे आपल्याला तिसऱ्या वर्षी ही रक्कम आपल्याला चालू झालेली. पहिल्या वर्षी रक्कम 16,800, एक वर्ष संपलं 16,800 वर सुरुवात झाली. मग 16,800 मध्ये परत 840 मिळवले, कारण हे 840 व्याज आलं. म्हणजे याचा अर्थ 17,640 रुपयावर तुमचं आता तिसरं वर्ष चालू झालेलं आहे. मग काय करायचं, 17,640 गुणिले, नीट बघा, गुणिले किती टक्के 5%, म्हणजे गुणिले 5 भागिले 100, बरोबर आहे, गुणिले 5 भागिले 100. पण ही चूक आपण करतोय का बरं, कारण आपल्याला किती टक्के पाहिजे, आपल्याला 8 महिनेच पाहिजे ना, म्हणजे गुणिले 8/12. 8/12 का बरं, 12 महिने, 5 महिने असतात 5/12, 7 महिने असतात 7/12. क्लिअर आहे. चला मग सोडव बरं याला. सर 0 गेला 0 गेला, 5 1 5, 5 2 10, 12 ने इकडे भाग द्या, 12 1 12, 12 1 12, उरले 5, झाले 56, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48, म्हणजे 56 मधनं 48 गेले, उरले 8, झाले 84, 12 7 84. ओके. मग आता खाली 2 इकडे 8, मग काय काय राहिलं बघा, 147 राहिले तिथले, गुणिले किती 8 आणि छेदस्थानी 2, 8 ने 2 ला भागा, बे 1 बे, बे चौक 8, म्हणजेच 147 गुणिले 4 याचा गुणाकार, 4 7 28 8, डोक्यावरती 2, 4 चौक 16 2 18 8, डोक्यावरती 1, 4 1 4 1 5, 588 रुपये. बघा किती क्लिष्ट आहे. म्हणजे काय, पहिल्या वर्षीचं 800 व्याज, दुसऱ्या वर्षीचं 840 आणि तिसऱ्या वर्षाच्या 8 महिन्याचं व्याज आहे 588. या तिघांची बेरीज करावी लागेल. बेरीज करूया. चला, बेरीज करत असताना काय होणार सर, फर्स्ट इयरचं 800, फर्स्ट इयर 800, चलो सर सेकंड इयरचं 840, ओके, प्लस आणि सर पुढचे 8 महिने 8 मंथ त्याचे आले 588. करेक्ट आहे. यांची सगळ्याची काय करावं लागेल, बेरीज करा बरं. मग 0 0 आणि हा झाला 8, 0 आणि 4 4, 4 आणि 8 12शी 2, डोक्यावरती 1, 1 आणि 8 9, 9 आणि 8 17, 17 आणि 5 22, म्हणजे येणार उत्तर 2,228 रुपये. पर्याय कितवा, पर्याय आहे 2,228. ड ड म्हणजे चौथा पर्याय. पटलं का, पटलं का, मग कळालं का, काय करायचं, एक एक वर्षाचं व्याज काढायचं आणि शेवटची स्टेप ही वापरायची. क्लिअर, क्लिअर आहे. आणि आता मी म्हणणार नाही स्क्रीनशॉट काढा, कारण तुम्हाला मी आता PDF पाठवणार आहे आजपासून. ओके, चलो चालेल पुढे. चलो 13 नंबर, किती 13, फर्स्ट इयर, फर्स्ट इयर 8,000 गुणिले किती टक्के 20%, म्हणजे 8,000चे 20%, हे झालं पहिलं वर्ष. गेला 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 गेला, 800 दुना 1,600 रुपये, 1,600 रुपये. कोणत्या वर्षाचं झालं, पहिल्या वर्षाचं बरं का. आता सेकंड इयरला काय होणार सर, सेकंड इयरला होणार की घेतलेले 8,000 आणि ते 1,600, 8 आणि 1 9, 9,600, त्याचे 20%, त्याचे 20%, म्हणजे 20 भागिले 100. मग 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला, हे होणार बेसख 12शी 2, डोक्यावरती 1, 92 18 1 19 आणि 1 0,
1920 रुपये. पहिल्या वर्षात झाले 1600 रुपये, दुसऱ्या वर्षात झाले 1920 रुपये. आता पुढं काय? आता पुढं काय की पुढं हे की थर्ड इयर, तिसऱ्या वर्षात बघा बरं का सर, तिसऱ्या वर्षात 9600 मागचे आणि पुढचे 1920, याची बेरीज करून घ्या. 0 आणि 0 0, 0 आणि 2 2, 6 आणि 9 15शी 5, डोक्यावर 1, 1 9 10, 10 ने 1 11, 11,520 रुपये. 11,520 रुपये. याचे किती टक्के? आता याचे पण 20%, पण 7 महिने ना, मग 11,520 गुणिले किती टक्के? 20, 20 भागिले 100 गुणिले किती महिने? किती महिने? 7 महिने, 7 भागिले 12. ओके, चला सोडवा. मग 0 गेला, 0 गेला, 12 1 12, 12 2 24, 12 7 84, 12 8 96, 12 9 108, 115ला भाग देतोय आपण. मग उरले 7, 12 7 72, 12 0 0. ओके, मग काय राहिलं रे बाळांनो? 960 गुणिले 2 गुणिले 7 भागिले 10. 0 गेला, 0 गेला. मग काय होणार? 2 7 14 म्हणजे 96 गुणिले 14, 14 सक 84 शी 4, डोक्यावरती 8, 14 9 126, 126 आणि 8 134, म्हणजे 1344 रुपये. काय झालं? ज्या ज्या चौकटी केल्या, आता याला चौकट करतो, याला चौकट करतो. ओके, हां, याला चौकट केली, याला चौकट केली, याला चौकट केली, म्हणजे या तिघांची बेरीज. फर्स्ट इयर, सेकंड इयर 7 महिने, मग फर्स्ट इयरचे 1600, सेकंड इयरचे 1920 आणि थर्ड इयरचे 1344. यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. काय करायची? बेरीज करा बरं. मग 4 4 आणि 2 6, 9 3 12, 12 6 18, 8 डोक्यावर 1, 1 आणि 2 2 1 3 आणि 1 4, 4,864 रुपये. पर्याय आहे कितवा? दुसरा. पर्याय कितवा? दुसरा. पटतंय? पटतंय? कोणाला काही डाऊट आहे? नाही. चालायचे पुढे. चलो नेक्स्ट. चलो नेक्स्ट. क्लिअर? 14 नंबर करायचंय मग नक्की. चलो, काय विषय 14 नंबरचा वाचा की त्याचा विषय असा आहे, एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 40 व 44 आहेत. आता लक्षात घ्या, इथं लिहितो मी 40 रुपये आणि इकडे लिहितो 44 रुपये. आता फर्स्ट इयर आणि सेकंड इयर पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि पहिल्याच वर्षाचं चक्रवाढ व्याज सेम असतं. हे पटलं सगळ्याला? मग आता मला सांगा फरक कितीचा पडू राहिला रे? 4 रुपयाचा. करेक्ट आहे का? म्हणजे पहिले एका रकमेचे पहिल्या वर्षीचे जे सरळ व्याज चक्रवाढ व्याज होतं 40 आणि दुसऱ्या वर्षीत किती आहे? 44. म्हणजे पहिल्या वर्षीचं जे चक्रवाढ व्याज 40 रुपये मिळालं, तर मी असं म्हणू शकतो का बाबा त्या 40 रुपयासाठी जो ठरलेला दर असेल तो भेटून गेला. टक्क्यात नका विषय करू, 100%. म्हणजे जर त्यांनी दर 5% ठरवला असेल तर त्याला 5 भेटला, त्यांनी 10 ठरवला असेल त्याला 10 भेटला. पण आपण ते टक्क्याच्या स्वरूपात कसं मांडणार? समजा मी जर म्हणलं 20% दर आहे, तर 20% म्हणजे मी त्याला काय लिहिलं? 100% लिहिलं. म्हणजे 40 रुपये म्हणजे 100%. तर तुमचे वाढले किती रुपये? 4 रुपये. खतम ना भाऊ, उत्तर आलं. 4 रुपये म्हणजे किती टक्के? x%. समजतंय? तुम्हाला तर माहिती आहे कोणता गुणाकार. तिरकस करा बरं. मग काय होणार सर? 100 गुणिले 4 भागिले 40. 0 गेला, 0 गेला, 4 1 4, 4 1 4, म्हणजे x बरोबर किती रुपये? 10 रुपये. किती रुपये? 10 रुपये. 10 रुपये नाही, 10 रुपये नाही, 10%. 10% म्हणजेच
एक्स बरोबर तुमचं उत्तर येणार किती टक्के? 10%. पर्याय कितवा? पर्याय आहे दुसरा. पटतंय सगळ्यांना? नक्की? क्लिअर? चालायचंय पुढे. चलो नेक्स्ट. काय विषय 15 नंबरचा? एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षात चक्रवाढ व्याज. सेम तसंच उदाहरण आहे. चला मांडणी काय करायचं सर? 800चे झाले 900 म्हणजे 800 रुपये म्हणजे 100%. करेक्ट आहे. वाढ किती टक्के सर? 100. मग 100 वाढ म्हणजे x%. तिरकस गुणाकार 100 गुणिले 100 भागिले 800. गेला 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 गेला. वर 100 खाली 8. 100% पॉईंटमध्ये येणार. कसं? 8 1 8 8 1 8 उरले 2 8 2 16 पॉईंट. मग काय झालं? 4 40 8 45 म्हणजेच येणार उत्तर 12.5%. 12.5%. पर्याय कितवा? चौथा. पर्याय कितवा? चौथा. पटतंय? नक्की? डोक्यात चाललंय? गेलंच पाहिजे. चलने का आगे? चलिए नेक्स्ट. काय विषय सर? 16 नंबर. एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे काही फरक पडत नाही. तसंच आहे परत. काय सर? 1000 रुपये होतं ना? लिहा बरं पटपट. 100,000 रुपये म्हणजे झाले 100%. वाढ किती झाली? 1000चे 1050 झाले म्हणजे 50 रुपये म्हणजे किती टक्के? x%. तिरकस गुणाकार कसा? 50 गुणिले 100 भागिले 1000. गेला 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 गेला. किती आलं मग? 5%. येणार उत्तर 5%. पर्याय कितवा? तिसरा. पर्याय कितवा? तिसरा. क्लिअर आहे? डोक्यात चाललंय? पटतंय? नक्की? चालायचे पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय सर? विषय असा आहे 17 नंबरचा. आता फरक काय दिला? मागच्या वेळेस काय केलं बघा बरं का. मागच्या वेळेस पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज आणि दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज, दोन्ही चक्रवाढ व्याज दिले. इथं 2 वर्षाचं पहिलं सरळ व्याज आणि काय दिलं? चक्रवाढ व्याज. तसंच करायचंय. टेन्शन घ्यायचं नाही. फक्त शब्द साठा चेंज आहे. आपण काय करायचं? हे किती रुपये? 40 म्हणजे 40 रुपये म्हणजे 100%. बरोबर. तर 46 म्हणजे 6 रुपये म्हणजे x%. 6 रुपये. मग चला तिरकस गुणाकार 100 गुणिले 6 भागिले 40. 0 गेला 0 गेला. 2 2 4 2 3 6 2 1 2 2 5 10. उरलं काय रे बाबा? 5 गुणिले 3. 5ला 3 न गुणलं येणार उत्तर 15%. म्हणजेच पर्याय कितवा? पहिला. पर्याय कितवा? पहिला. पटतंय? नक्की? ओके. चलने काय आगे? चलो नेक्स्ट. काय विषय बाबा? 18 नंबर. किती नंबर? 18. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे. परत तेच सर 100 रुपये म्हणजे 100% इकडे लिहा किंवा इकडून लिहा, काही फरक पडत नाही बरं का. हां, हे 800 रुपये ना? 800 रुपये म्हणजे 100%. 800 रुपये म्हणजे 100%. तर 60 रुपये वाढते ना? तर 60 रुपये म्हणजे x%. तिरकस गुणाकार 60 गुणिले 100 पोटात रेष खाली 800. गेला 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 गेला. 4 2 8 4 15 60 म्हणजे वरती 15 खाली 2. 15ला 2 न भागलं येणार उत्तर 7.5%. 7.5%. पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. क्लिअर आहे? क्लिअर आहे? पटत असेल, डोक्यात जात असेल, गेलंच पाहिजे. चलने का आगे? चलो नेक्स्ट. 19 नंबर. सोडवायचे, उत्तर कमेंट करायचे. सोडवायचे आणि उत्तर कमेंट करायचे. नेक्स्ट आहे 20 नंबर. चला, शेवटचे 2 उदाहरणं राहिलेत. आता शेवटचे 2 उदाहरणं आहेत. काय विषय? 2 वर्षाचे व 4 वर्षाचे. लक्षात ठेवायचं 2चे 4, 2 आणि 4, 3 आणि 6, 4 आणि 8, 5 आणि 10 असा फंडा आला रे आला तर सरळ काय करायचं? जी कमी वर्षाची रास आहे
2 वर्षाची किती 8,000 ना, तिचा 2दा गुणाकार. पोटात रेष, तिचा 2दा गुणाकार, पोटात रेष. आणि खाली किती हजार 10,000. गेला 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 गेला. झालं 800 ला 8 न गुणा, 8 8 64. येणार उत्तर 6,400. पर्याय दुसरा. म्हणजे ती रक्कम किती होती 6,400. इतकं सोपं आहे. आता आपल्या मनाने कधी प्रश्न बनत नसतात बरं का बाळांना. तुम्हाला वाटेल सर मग 2 वर्षाचं दिलं आणि 3 वर्षाचं दिलं, तसं नाही. तुम्हाला जसे परीक्षेला प्रश्न आलेले आहेत त्याच प्रकारचे प्रश्न आपण इथं घेतोय. ओके, चलने का आगे. चलो नेक्स्ट. काय विषय. एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात. 3चे किती वर्ष दिले. आता 3 तिकडं इकडं किती दिले 6. डबल आहे, लिहा मग. 6,690 गुणिले 6,690 पोटात रेष भागिले 135. 5 ने भाग जातो, देऊन टाका. 5 दून 10, 5 0 0, 5 0 0, 5 7 35. 5 1 5, उरला 1, 5 त्रिक 15, उरला 1, 5 त्रिक 15, उरले 4, 5 8 40. आता खाली 2007, वरती 1338. भाग कितीने जाईल. विभाज्यतेच्या कसोट्या. 2007 मध्ये अंकांची बेरीज करा. 2 आणि 0 2, परत 2 आणि 0 2, परत 2 आणि 7 9, म्हणजे खाली 9 बेरीज झाली. मग वरती 6 6 12, 12 आणि 9 21. नाही. 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, 14 ने 1 15, म्हणजे 3 न भाग जातो. चला देऊया. काय करायचं मग. 3 दून 6, 3 दून 6, 3 त्रिक 9, 3 0 0, 3 सका 18, उरले 2, 3 सका 18, उरले 2, 3 9 27. करेक्ट. आता खाली 669, थोडा अंदाज लावायचा. वरती 1338, 600 ची डबल 1200 आणि वरच्या 69 ची डबल 138, म्हणजे 669 1 669, 669 2 1338, म्हणजे येणार उत्तर आहे तुमचं 2 गुणिले 2230. करेक्ट. चला गुणा बरं मग. 2 0 0, 2 त्रिक 6, 2 दून 4, 2 दून 4, 1 0 लावून द्या. म्हणजे ती रक्कम 1 0 नाही, किती आलंय ते 2230 गुणिले 2 करायचं ना आपल्याला. तर हा 0 लावायची गरज नाही. येणार उत्तर 4,460. पर्याय चौथा. पर्याय चौथा. पटतंय. पटतंय. डोक्यात चाललंय, गेलंय, गेलंच पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे होते चक्रवाढ व्याजाचे उदाहरणं. आणि ज्यालाही कॅल्क्युलेशनची भीती वाटते, ज्याला कॅल्क्युलेशनमध्ये अडचणी येत आहेत, त्यांनी काय करायचं, जॉईन करायचं आहे आरंभ 1.0 हा कोर्स, ज्याची लिंक आपल्या यूट्यूबच्या बायोमध्ये. आणि हो, तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलचं नाव कसं, मास्तर म्हणतील तसं. याला काय करायचं, सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे. आणि हो, टेलिग्राम चॅनलचं नाव पण आपलं काय, M2T/KD सर मास्तर म्हणतील तसं. याची पण लिंक आपल्या बायोमध्ये. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन का करायचं, तर टेलिग्रामवरती डेलीच्या ज्या अपडेट आहेत, जे मी पोस्ट करणार आहे, त्या सर्व येत असतात. आणि आजपासून तर नवीनच आहे की तुम्ही जे शिकलात त्याची PDF मी टेलिग्रामला टाकणार आहे. तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे. खूप खूप धन्यवाद.